निघालेले आहे. दर वर्षाप्रमाणे आम्ही महाभंडारा ठेवतो. महाभंडारा दिवशी कमीत कमी 2 ते 4 लोक 4,000 लोक जे भोजन करतात. हे माझं स्वप्न होतं, कारण साईबाबा माझ्या मनामध्ये होता, तनात होता आणि माझी इच्छा होती की आम्ही मंदिर बनावं आणि दरवर्षी भंडारा मोठ्या थाटात करावं. आम्ही दर महिन्याला पण भंडारा करतो. दर महिन्यात छोटा भंडारा असतो, पण वर्षाने एक मोठा भंडारा असतो. तुम्ही सर्व आल्यात, पत्रकार बंधूंना तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि जेवायला इकडेच या आणि भंडारा खायला इकडेच या. म्हणजे ये हमारा 16वां साल है। श्री शांताबाई जयराम चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से हमें हर साल साईं बाबा का वर्धापन दिन के हिसाब से पालकी और भंडारा रखते हैं। ये 16वां साल है हमारा। हर साल हम सांस्कृतिक कार्यक्रम रखते हैं और हर हजारों की संख्या में साई भक्त इसमें शामिल होते हैं। पालखी यात्रेमध्ये किती लोक येणार आहे आणि किती लोक सेवाभावामध्ये? भंडाऱ्याला आपले 1500 माणसं प्रत्येक वर्षी असतात आणि आता पालखीला आपले तरी 300-400 लोक आपले आतापर्यंत आलेले आहेत पालखीला. आणि अजून जसं पुढे पुढे जाऊ आपला पूर्ण साहेबानगर एरिया हा पूर्ण आपण पालखी फिरवून इथपर्यंत येणार म्हात्रेवाडीमध्ये. तर ते तर साहेबानगर पूर्ण रहिवासी हे आपल्या पालखीला हजेरी लावतात प्रत्येक वर्षी. किती वर्ष झाला सर? हे आपलं 16वं वर्ष आहे. बाबांसाठी एवढंच प्रार्थना करतो की आपला मुंबईवरचं जी आपली सत्ता आली आहे त्या सत्तेमध्ये चांगली कामं करूया या सत्तेतून, असं मी साईसाठी प्रार्थना करतो. व आमच्या ज्या एकनाथ शिंदे आहेत, आमचे जे प्रकाशदादा सुरू आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगली चांगली कामं व्हावी. तसेच आपले इथले लोकल आमदार संजय उपाध्ये हेही आपल्या बरोबर आहे, ते चांगले काम करत आहेत प्रत्येक वेळी. काय काय करतो लेके क्या काका मागे